नमस्कार मंडळी, आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला नाशिकचा वडापाव कसा तयार करतात ते दाखवते आहे। तर साहित्य पहा। हे 4 चमचे बेसन पीठ घेतले, या चमच्याने 2 बटाटे घेतले, पाणी लागणार आहे आपल्याला, एक वाटीवर घेतले, जेवढं लागेल तेवढं आपण त्यात घालायचं आहे। 1 चमचा हळद घेतले, 1 चमचा ओवा घेतलाय, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 छोटी वाटी कोथिंबीर घेतले, अर्धा चमचा हिंग घेतलाय, 1 7-8 पानं कढीपत्त्याची घेतलेत, ह्यात आलं लसूण मिरची पेस्ट करून 2 चमचे घेतले, कांदा 1 मोठा बाउल घेतलाय, 1.5 चमचा मीठ घेतलंय। तर याप्रमाणे मी साहित्य घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता बटाट्याची भाजी आधी करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर हे पीठ भिजवून आपण या बेसन पिठामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे, राहिलेली हळद ठेवायची आहे भाजीसाठी, आणि हा जो ओवा आहे तो बारीक करून घ्यायचा आहे हाताने, बारीक करून त्याच्यामध्ये घालायचा आहे, आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा, हे 1.5 चमचा मीठ घेतले, त्यातला अर्धा चमचा मी ह्यात घालते। तर हे आता मिक्स करून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे पाणी थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे। हलवून मी आता हे एकजीव केलेलं आहे, पूर्ण एकजीव झालेला आहे। तर आता आपण ही बटाट्याची भाजी करायला घेऊया। आता भाजी बनवण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवली, त्यात 1 चमचावर तेल घातले। आता त्याच्यामध्ये ही बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे, तर त्यासाठी मी ही मिरचीचं जे आहे ते मी घालते, पहिले कढीपत्ता अर्धा पानं ते घालते, ते घालत आहे, हे धनेपूड त्याच्यामध्ये घालत आहे, थोडं घालत आहे, मी घेतलेला 1 चमचा ते घालत आहे, ही बटाट्याची ती घालत आहे। त्याला जास्त भाजीसारखा भाजायचा नाही, त्यामुळे मी हा शेवटी घातलाय। मग त्यात कोथिंबीर घालायची, हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे। झाकण उघडून पाहूया, मस्त भाजी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता, खूप छान झाली आहे, मिक्स झालेली आहे। आता आपण हे वडे तळण्यासाठी मी तेल ठेवलेलं आहे, ते तापलेले आहे। तर हे 4 पाव मी घेतलेत, त्याच्यासाठी ही भाजी तयार करून घेतलेली आहे, त्याच्यासाठी हे पीठ मळून तयार आहे, हे सगळे गुठळ्या काढून तयार आहे। तर आता मी तयार करते वडे, पहा। या ब्रेडमध्ये पावामध्ये हे असं मध्ये जरासं होल पाडून घ्यायचं आहे, आणि ते होल पडल्यानंतर त्याच्यामध्ये ही बटाट्याची भाजी अशी मी घालायची आहे, 1-2 चमचेच घालायचे आहे, जास्त घालायची नाही आहे। त्यामुळे ही भाजी अशी त्यात घालायची, आणि वरण हे पाणी लावून, हे पाणी घेतलंय मी त्याच्यासाठी लावायला, हे पाणी लावून पॅक करायचं आहे ब्रेड। पाणी लावल्यावर ते चिकटतं एकमेकाला, असं मी तयार करून घेतलं। तर त्याच्यामध्ये आता मी हे बॅटरमध्ये हे बुडवते, हा पाव अशा पद्धतीनं हा बुडवलेला आहे, सगळ्या बाजूनं हा असा बुडवायचा आहे, आणि लगेच सोडायचं आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये। अशा पद्धतीने दुसरा ब्रेड करण्यासाठी, पाव करण्यासाठी मी हे घेतले, त्याच्यामध्ये होल पाडून घेतले, हातानं पण बोटानं पण तुम्ही करू शकता होल। तर त्यासाठी मी 1-2 चमचे त्यात भाजी भरणार आहे, अशा पद्धतीने भरायचे, 2 चमचे होईल एवढे ती भाजी आपण भरायची आहे। ते पाणी लावून पॅक करायचं आहे, आणि या बॅटरमध्ये ते बुडवायचं आहे।
बुडवून घ्यायचा आहे। एक वडा आपला तयार झालेला आहे। दुसरा वडा घालण्यासाठी मी आता त्या बॅटरमध्ये बुडवलेला आहे। ते सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे बॅटर आणि तेलात सोडायचं आहे। सर्व बाजूने असा हा तेल मारून भाजून घ्यायचा आहे। असा टम्म फुगलाय बघा। विना सोड्याचा हा छान वडा तयार झालाय। सोडा घातलं की तेल जास्त लागतं वड्याला, तर तशा पद्धतीने न करता विना सोड्याचं आपण पीठ जास्त वेळ भिजत घालून 15-20 मिनिटं भिजवायचं आहे पीठ आणि मगच हे वडे तयार करायचे। त्यासाठी वेळ लागत नाही। हा मस्त वडा झाला बघा तयार। कलर पण छान आलाय। अशा पद्धतीने हे सगळे वडे करून घेणार आहे मी। तुम्ही पाहू शकता असा सुंदर वडा तयार झालाय। अशा पद्धतीने माझा तिसरा वडा तयार झालेला आहे। खूप सुंदर आहे, फुगलाय पण छान। तर मी आता हा चौथा वडा सुद्धा तयार करून घेणार आहे। त्याचे बॅटर मी भरलेलं आहे, मगासारखं पाणी लावून त्याला मिटवलेलं आहे आणि इथे हे बॅटरमध्ये मिक्स करत आहे। तर हे सगळे वडे मी असे तयार करून घेणार आहे। माझे तर नाशिक वडे तयार झालेत, खूप सुंदर झालेत, खूप छान वास येते। प्रत्येक वडे फुगलेत माझे असे टम्म। आणि तुम्ही पाहू शकता ही चटणी सुद्धा मी केलेली आहे। आलं, लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये घातलेली आहे। तर अशी चटणी सुद्धा तिखट छान लागते या वड्याबरोबर। मिरच्या 2 तळलेल्या आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर मी माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या पद्धतीने म्हणजे मी ही नऊवारी साडी नेसून तुम्हाला हे सर्व रेसिपीज दाखवत असते। तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। छान।